जय श्रीराम. ज्ञानेश्वरी भावदर्शन अध्याय 5. आपलं चिंतन सुरू आहे आणि वाचन सुरू आहे. भगवान वर्णन करतात आहेत ज्यांनी कर्मसन्यास घेतलेला आहे त्याचं आयुष्य कसं असतं. खूप सुंदर वर्णन आहे. आपल्या सर्वांना त्याच्यातनं एक प्रकारची प्रेरणा मिळावी. परमपूज्य काका नेहमीच आपण बोलतो की जीवनाचा जो एक दर्जा सांगतात, तो जो दर्जा आहे किंवा जीवनाच्या दर्जाच्या माझ्या ज्या व्याख्या आहेत त्या किती वेगळ्या पडतात आणि भगवंतांनी केलेल्या, म्हणजेच तो जो जीवनमुक्त असतो त्याची जी दृष्टी असते या जगताकडे बघण्याची, त्याचे जे अनुभव असतात ते किती विलक्षण असतात त्याचं वर्णन सुरू आहे. पुन्हा स्वरूपतः किंवा तत्वतः ज्यांनी कर्मांचा त्याग केलेला आहे अशा योगाचं वर्णन भगवंत आपल्यासमोर करतायत. तद्बुद्धयः तदात्मनः तन्निष्ठः तत्परायणः, असा सगळा विचार आपण मागच्या वेळेला केला होता. आणि छान आपण बसवून घेतलं होतं ते की आपल्या अंतःकरणाचे 4 पदर असतात, मन, बुद्धी, चित्त, अहंकार. मनाचं जे कार्य आहे, बुद्धीचं जे कार्य आहे, चित्ताचं जे कार्य आहे, अहंकाराचं जे कार्य आहे, हे ह्या 4ही गोष्टी, हे 4 पदर, या 4 भूमिका अंतःकरणाच्या जेव्हा एकाच दिशेकडे वळवलेल्या असतात त्याला म्हणायचं तद्बुद्धयः तदात्मनः तन्निष्ठः तत्परायणः. त्याच्यावरची सुंदर उभी आपली बरीच अभ्यासून झालेली आहे. बऱ्याच वेळा आपण त्याच्यावरती विचार केला. बुद्धिनिश्चय व आत्मज्ञान ब्रह्मरूप भावी आपण ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण हरदिशी. त्यामुळे असं ज्याचं चित्त, ज्याची बुद्धी, ज्याचं मन, ज्याचा अहंकार हे केवळ परमात्म्याच्या ठिकाणी स्थित आहे, असा जो असतो, ज्ञानाने ज्याचे पापपुण्यात्मक दोष पूर्णतः नष्ट झाले असतात, तो जन्म अभावरूप मोक्षाला प्राप्त होतो. आणि मुख्य काय होतं तर तो समदृष्टी होतो. हे सांगण्यासाठी मग पुढचा श्लोक आला की विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे कविहस्तिनी शुनीचैव श्वपाके च पंडितः समदर्शिनः. तोही विचार आपण मागच्याला केला होता की हीच नावं का घेतली, तर प्रत्येक गुणाचं प्रतिनिधी एक एक घेतलेला आहे. सत्वगुणाचा, रजोगुणाचा, तमोगुणाचा, तो विचार आपण मागच्या वेळेला केला. या सर्वांच्या ठिकाणी जो समदृष्टी झालेला आहे त्याचं वर्णन आहे. आणि पुढे 19 क्रमांकाचा श्लोक जो मागच्या आपण बघितला की इहैव तैर्जितः सर्वो येषां साम्य स्थितं मनः निर्दोषम हि समम ब्रह्म तस्मात् ब्रह्मणि ते स्थिताः. या श्लोकापाशी येऊन आपण थांबलो होतो. या श्लोकातल्या पहिल्या 3 ओव्या म्हणजे 98 पर्यंतच्या ओव्या आपल्या झाल्या होत्या. पुन्हा अर्थ तो सुरू आहे की साम्यामध्ये ज्याचं मन स्थित आहे त्यांनी या वर्तमान आयुष्यातच संसाराला जिंकलेला आहे. सगळ्यात महत्वाचं हेची देही हेची डोळ भोगू मुक्तीचा सोहळा, हे वर्णन सुरू आहे. परमपूज्य काकांचा नेहमीचा शब्द आहे, उधारीतली मुक्ती आम्हाला नको. उधारीतली म्हणजे तुम्ही मृत्यू पावल्यानंतर मग तुम्हाला मुक्ती मिळेल, मग पुढचा जन्म. काका म्हणतात ती उधारीतली मुक्ती झाली. या जन्मामध्ये, या चालू देहामध्येच मला ते सुख, म्हणजे पुन्हा सुख शब्द आता बोलावा लागतो म्हणून सुख म्हणायचं, पण त्याला सुखरूपता, खरा शब्द सुखरूपता आहे. तो आनंद मला उपभोगायला मिळावा, हे ध्येय, लॉफ्टी गोल शब्द मराठी परमपूज्य काका आपल्यासमोर ठेवतात. आणि म्हणून काका नेहमी आठवण करून देतात की आयुष्यभर साधना नाही करायची आपण, कधीतरी हे काम झालं पाहिजे. याचा अर्थ काय, प्रवास आपला वेगाने झाला पाहिजे. कारण काळ आपल्या हातात किती आहे आपल्याला कोणालाच माहिती नाही आहे. आणि ते माहीत नसल्यामुळे आपण सुखाने रोज रात्री झोपतोय, आनंदाने दिवस घालवतोय. पण किती काळ आपल्याला कोणालाच माहिती नाही. त्यामुळे काळ काम वेगाचं गणित. त्यामुळे फक्त वेग वाढवणे एवढंच आपल्या हातामध्ये.
आणि तेच सगळं वर्णन आता पुढच्या ओव्यांमध्ये येणार आहे. पण ह्या श्लोकाच्या संदर्भात म्हणतात आहे की अशा साम्यामध्ये ज्याचं मन स्थित आहे त्यांनी याच आयुष्यात, याच वर्तमान आयुष्यात संसाराला जिंकलेला आहे. सर्ग हा याचा अर्थ संसार. कारण काय तर साम्य म्हणजेच ब्रह्म, त्या ब्रह्माच्या ठिकाणी हे स्थित असतात. तर ते जे ब्रह्म आहे हे भेद दोष रहित आणि सर्व भूतात सम आहे, म्हणून ज्ञानी ब्रह्माच्या ठिकाणी स्थित असतात. एक विचार साधा जर आपल्या लक्षात आला तर हे वाचल्यानंतर ताबडतोब लक्षात येतं की साम्य ज्याला म्हणतात त्याला बाधा कुठे येते? जिथे भेद असतो. पहा कशी संगती आहे त्याची. साम्याला बाधा कधी येते? जिथे भेद असतो. आणि हे संपूर्ण जग, नामरूपात्मक जे जग आहे, मायेचा जो प्रांत आहे सगळा, हा सगळा भेदाने भरलेला आहे. शास्त्रीय भाषेमध्ये आपल्याला माहिती आहे 3 भेद असतात. अगदी सोपे आहे. स्वगत, सजातीय, विजातीय. आपण विजातीय पासून उलटीकडनं सुरुवात करू, पण ते समजायला सोपं आहे. विजातीय, वेगवेगळ्या जातीचे. जातीचे म्हणजे वेगवेगळ्या वर्गात, गटात मोडणारे. आता जसं आपण सगळेजण मनुष्य आहोत, पण आपल्यासोबत किंवा आपण सगळेजण चेतन आहोत, तिथून सुरुवात करूया. अनेक अचेतन वस्तू या जगामध्ये आहेत, पहिला भेद झाला. किंवा बाकीच्या चेतन वस्तू पण आहेत. आपण मनुष्य आहोत, पण तिकडे कुत्रा आहे, मांजर आहे, चिमणी आहे, झाड आहे. त्याला म्हणायचं विजातीय भेद. मनुष्य नावाची एक जात आहे, कुत्रा नावाची एक जात आहे, मांजर नावाची तिसरी जात आहे. विजातीय भेद. सजातीय भेद. मनुष्य नावाची एक जात आहे, पण प्रत्येक मनुष्य किती वेगळा आहे आपल्याला माहिती. नेहमीच आपण बोलतो 7 बिलियन, तो आकडा मला फारच आवडतो. जितके लोक या पृथ्वी तलावरती आहेत, प्रत्येक मनुष्य स्वतंत्र आहे. इतका भेद आहे, प्रचंड भेद. एक मनुष्य दुसऱ्या मनुष्यासारखा नाही, ना दिसायला, ना स्वभावानी, ना वागायला, कशानेच नाही. त्याला म्हणायचं सजातीय भेद. आणि स्वगत भेद म्हणजे आपल्यामध्ये असलेले भेद. हात आहे, पाय आहे, डोळे आहे, नाक आहे, हे भेदच आहेत. कारण काय, याला म्हणायचं अवयव. जी वस्तू, आता एक 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 खूप छान याच्यातनं सिद्धांत निघतात बाहेर. जी वस्तू सावयव असते तीच भेद सहित असते. भेद रहित ही वस्तू फक्त निरवयवच असू शकते. खूप छान छान सिद्धांत आपलं सोडून देऊ, तो तिथपर्यंत तेवढं बोलून सोडून देऊ, ना तर ते विषय अजून वाढू शकतो. पण सैद्धांतिक वाक्य असतात, खूप छान चिंतन करण्यासारखे वाक्य असतात. जी वस्तू निरवयव असते तीच भेदरहित असू शकते, विशेषतः स्वगत भेद. ठीक आहे, सजातीय विजातीयसाठी एकमेव द्वितीय याचा विचार करावा लागतो, तो विषय सोडून देऊ. पण सांगण्याचा अर्थ असा की भेद दोष रहित आहे आणि म्हणून ती सम आहे. कारण काय, पुन्हा एकदा आपण पाहिलं, भेद नाही आहे म्हणूनच ती सम होऊ शकते. एक जरी भेद असता कुठे, सजातीय, विजातीय, स्वगत, तरी ती सम राहू शकली नसते. आणि म्हणून माऊलींनी एक सुंदर ती ओवी 96 क्रमांकाची आपण बोललो होतो मागच्याला पाठ करण्यासाठी, म्हणून सर्वत्र सदा सम, ते आपणची अद्वय ब्रह्म. सर्वत्र सदा सम. मी मगाशी जे भेद सांगितले, स्वगत, सजातीय, विजातीय, हे शास्त्रीय भेद झाले. पण हा अजून एक नवीन आयाम त्याचा म्हणूया, मराठीत आपण डायमेन्शन म्हणतो त्याला, की भेदाचं हे अजून एक डायमेन्शन, आयाम. काय, तर एक माझं उदाहरण घेऊ, किंवा आपण माझं म्हणजे तुम्ही आपापलं समजा. सर्वत्र, मी सर्वत्र नसतो. म्हणजे काय, मला देश परिच्छेद आहे, मी देशाने परिच्छिन्न झालेलो आहे. अगदी जसं आपण मागच्या काल बोललो होतो की डोळा रूपाला विषय करतो, असं बोललं की जरा काहीतरी सुरू आहे असं वगैरे, घसा वगैरे खाकरून वगैरे असं काहीतरी बोलल्यासारखं वाटतं. डोळा रूपाला विषय करतो, साऱ्या भाषेत सांगायचं, डोळ्याला वस्तू दिसते, तसंच आहे ते. काय, सर्वत्र म्हणजे मी देश परिच्छिन्न आहे. म्हणजे काय, थोडक्यात मी आज आता इथे बसलो आहे म्हणजे मी तिथे नाही आहे. साध्या भाषेत, मी अमेरिकेत आहे म्हणजे मी भारतात नाही.
असं वाटतं हे काय बोलणं चालू आहे. पण आता शास्त्र असाच विचार करतं. सर्वत्र नाही आहे. एका ठिकाणी असतो तेव्हा मी दुसऱ्या ठिकाणी नसतो. सदा बोलण्याची गरजच नाही. काही वर्षांपूर्वी नव्हतो, काही वर्षानंतर डॉक्टर काका म्हणतात तसं नक्की नसणार आहे. हा नक्की नसणार आहे असं म्हणताना जो कचरत नाही ना, त्यांनी जिंकलेली आहे परमार्थामध्ये. काका म्हणतात हार जीत अतिशय स्पष्ट आहे परमार्थामध्ये. ते बोलताना सुद्धा आपण घाबरतो की चुकून हे परमेश्वराने ऐकलं तथास्तु म्हटलं नेमकं त्याच वेळेला. आली का पंचायत? कारण तो सर्वत्र चराचरात भरलेला असा ऐकतो मी. चुकून त्यांनी तथास्तु याच वाक्याच्याला माझ्या म्हटलं. इतकी दहशत काकांचा शब्द मृत्यूची. असो, सदा नाहीये, समजायला अतिशय सोपा आहे. सम नाहीये, समत्वाने मी नाही. 10 वर्षापूर्वी जो होतो तसाच आता मी आहे का? मी जसा दिसत होतो तसाच मी आहे का? माझ्या मनाची जडणघडण तेव्हा जशी होती तशीच आता आहे? नाही. कुठलीही गोष्ट घ्या तुम्ही, एखाद्याची प्रसिद्धी घ्या, लोकप्रियता घ्या. आता आपले माननीय पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदीजी, भारतामध्ये असं समजूया सगळ्यांनाच माहिती आहे त्यांची प्रसिद्धी सर्वदूर पसरली. पण सर्वदूर कुठे आहे? जगात अनेक देश असे ज्यांनी त्यांचं नाव सुद्धा ऐकलेलं नाही, त्यातल्या लोकांनी. म्हणजे त्यांना माहिती सुद्धा नाही नरेंद्र मोदी कोण आहेत. सर्वत्र नाहीये, सदा नाहीये. काही वर्षांपूर्वी आपण सुद्धा त्यांचं नाव नव्हतं ऐकलं जेव्हा ते मुख्यमंत्री व्हायचे होते गुजरातचे. आपल्यापैकी कित्येक जणांना त्यांचं नाव माहिती नव्हतं. समत्वानी नाही, त्याच्याबद्दल बोलण्याची गरजच नाही. त्यालाच राजकारण असं म्हणतात. म्हणजे कुठलीही गोष्ट तुम्ही घ्या, चेतन घ्या, अचेतन घ्या, ती याच्यात बसतच नाही. एक पहिलं महाभूत जे आहे आकाश नावाचं, ते थोडं तरी याच्या जवळ येतं. कुठल्या दृष्टीने? आकाश म्हणजे आपण ज्याला निळशार आकाश म्हणतो ते आकाश नाही. आकाश याचा स्पष्ट अर्थ आहे. आकाश अर्थ आहे की पोकळी. आकाश म्हणजे पोकळी. पहिलं महाभूत आत्मना आकाशा संभूत. पहिलं महाभूत जे निर्माण झालं ते आकाश. आता आकाशाचा मी विषय इथे याच्यासाठी आणला की ते सर्वत्र आहे. बरोबर? विचार करा, मी भेदाचा आपण भेद समजून घेतोय की ब्रह्म हे भेद दोष रहित आहे म्हणजे काय नक्की एकदा कळलं पाहिजे आपल्याला. त्याची व्यापकता लक्षात आली पाहिजे. आकाशाचा विचार करूया, आता बाकी गोष्टी जाऊ द्या. आकाश एकदम मोठी उडी मारूया आपण. पोकळी सर्वत्र आहे, सांगण्याची गरज नाही. किती सर्वत्र आहे? आपल्याला माहिती आहे अणु, ज्याला मराठीमध्ये ॲटम असं म्हणतात, त्याची रचना जर तुम्ही पाहिली म्हणजे मराठीत पुन्हा स्ट्रक्चर जर बघितलं तर आपल्या सगळ्यांना आपण शिकलोय विज्ञानामध्ये की इलेक्ट्रॉन असतात निगेटिव्हली चार्ज, ते फिरत असतात. बरोबर आहे? त्यांच्या कक्षेमध्ये. आणि न्यूक्लियस असतात, त्याच्यामध्ये प्रोटॉन्स असतात आणि न्यूट्रॉन्स असतात पॉझिटिव्हली चार्ज. प्रोटॉन्स त्यांना एकत्र धरून ठेवण्यासाठी न्यूट्रॉन असतात, कारण इक्वल चार्ज रिपेल इच अदर. शिकलो आपण सगळं, सोडून देऊ. आपल्याला विज्ञानाचा वर्ग नाही घ्यायचा. मला सांगण्याचा मुद्दा एवढाच होता की सगळ्यात सूक्ष्म ज्याला म्हणतात, आता सब ॲटॉमिक पार्टिकल्स वगैरे तो विषय सोडून देऊ, पण समजा अणू जर गृहीत धरला आपण, तर मला सांगण्याचा विषय हा सुरू होता की विज्ञान असं सांगतं आपल्याला की न्यूक्लियस आणि ते इलेक्ट्रॉन जे फिरतात त्या ॲटमच्या आतमध्ये, अणूच्या आतमध्ये, सापेक्षतेने सांगायचं झालं तर समजा ही पृथ्वी म्हणजे अणू आहे. पृथ्वी एवढा समजा अणू मोठा केला तर त्यातला न्यूक्लियस म्हणजे माझ्या हातावर समजा गारगोटी असेल, गोटी एखादी. आता आलं असेल लक्षात. हे मी सगळं का सांगतो तुम्हाला? ह्याच्यामध्ये सुद्धा आकाश नावाचं तत्व आहे, एवढंच मला सांगायचं होतं. त्याच्या आतमध्ये सुद्धा ती पोकळी म्हणजे आकाश आहे. इतकं ते सर्वत्र आहे. पण ते त्याला पुढचं म्हणूनच माऊलींनी लगेच सदा म्हटलं, तिथे दोष निर्माण होतो. की ते सदा आहे का? नाही. या जगाच्या पूर्वी नव्हतं, आत्ता आहे. जग संपल्यानंतर ते नसणार आहे.
याला स्पेस अँड टाइम म्हणतो ना आपण. नभासारिखे रूप या राघवाचे, समर्थ म्हणतात मनाच्या श्लोकामध्ये. काय म्हणतात? नभासारिखे रूप या राघवाचे. पण त्याच्याच पुढच्या श्लोकात म्हणतात की नभी व्यापिले सर्व सृष्टीस आहे, रघुनायका उपमा तेनस आहे. लगेच पुढच्या श्लोकात म्हणतात समर्थ मनाच्या श्लोकात की नभी व्यापले सर्व सृष्टीस आहे, रघुनायका उपमा तेनस आहे. का दुजे तो चितो हा स्वभाव आहे. कारण काय, तिथे कोणता दोष समर्थांनी मानलेला आहे की एक मोठा दोष आकाशाच्या ठिकाणी आहे. आकाश नक्कीच व्यापक आहे. त्याचं किती व्यापक आहे ते आपण आता या अणूच्या दृष्टांताने समजून घेतलं. इतकं प्रचंड ते आकाश व्यापक आहे. पहिलं महाभूत आहे, गंमत नाही आहे शेवटी. म्हणून बऱ्याच वेळा गगनम सदृशम, आता आपण एक ब्रह्मानंदम परमसुखदम श्लोक म्हटला सद्गुरूंच्या बाबतीत, तिथे सुद्धा गगन सदृशम म्हटलेला आहे. कधी कधी देतात त्याचा दृष्टांत. का? कारण आपल्या मानवी बुद्धीला समजू शकेल आणि ते त्याच्या जितकं जवळ जाणं शक्य तितकं जवळ जाणार हाच एक दृष्टांत आहे म्हणून. पण समर्थ म्हणतात तोही नाही. का? खूप सुंदर वर्णन केलं समर्थांनी याच्यासाठी की तिथे पुन्हा सापेक्षता आहे. कारण आकाश व्यापक आहे ह्या शब्दामध्ये व्यापणारा आकाश आहे आणि ज्याला व्यापायचं तो लागतो. हे द्वैत सुद्धा जिथे सहन होत नाही, म्हणजे मी सूक्ष्मतेची परमावधी तुम्हाला सांगतो, ह्याच्यापेक्षा ते सूक्ष्म आहे. आणि म्हणूनच ते स्वगत सजातीय विजातीय भेदरहित अखंडैक रस एकमेवा द्वितीय असं ते दर्शन आहे. निरवयव आहे ते. मागच्या आपण एकदा बोललो होतो सब ॲटॉमिक पार्टिकल्स हे सुद्धा अवयवच झाले. त्या पातळीपर्यंत आपण अवयवाचा विचार करू शकतो. ज्या अर्थी ते वेगळे होत आहेत त्या अर्थी ते अवयव. असं निरवयव जे तत्व, असं भेद दोष रहित, म्हणजे कल्पना करता येते की तिथे भेदाची कल्पनाच करतायत, इतकं ते दोष रहित आहे. आणि अशा ब्रह्मस्वरूपाच्या, अशा एकमेव द्वितीय स्वरूपाच्या ठिकाणी जेव्हा तो स्थित होतो, अणोरणीयान महतो महीयान आत्मा गुहायाम निहितोस्य जंतु तमः क्रतुम पश्यति वीतशोको धातु प्रसादान महिमान मात्मनः. आपल्याला श्वेताश्वेतर उपनिषद किंवा कठोपनिषद सांग, फार सुंदर वर्णन केलेलं आहे. अणोरणीयान, अणुहु अणियान, अणुहून अणु, अणुहून सूक्ष्म. आपले उपनिषद तेव्हापासून सांगतात, फक्त आपल्याला ते समजून घेता नाही आलं किंवा ती भाषा तेवढी प्रगत झाली नव्हती. आज त्याला आपण शुद्ध मराठीत टर्मिनॉलॉजी म्हणतो, परिभाषा विज्ञानाची तेव्हा एवढी प्रगत नव्हती. आता आपण त्या भाषेत मांडू शकतो आहे की अणुहून अणु म्हणजे काय, अणुरणीयान महतो मही, जगात जितकं काही महान असेल त्याच्याहून महान, आत्मा गुहायाम निहतोस्य जंतु. हे वर्णन भगवद्गीतेत करणारे अनेक श्लोक आहेत की आपल्या हृदयरूपी गुहेमध्ये तो जणू दडून बसलेला आहे. जणू शब्द परमपूज्य काका नेहमी घालतात त्याच्यामध्ये. जणू, जणू का तर अज्ञानाचा पडदा आहे म्हणून जणू. माझ्या दृष्टीने तो गुप्त आहे, पण खरं सांगितलं त्याच्या व्यतिरिक्त काहीच नाही. आणि मगाशी मी थोडंसं तो धागा अर्धवट सोडला, त्याच्या व्यतिरिक्त काही नाही, म्हणजेच एकमेव द्वितीय. म्हणूनच त्याला आकाशाची उपमा देता येत नाही, कारण आकाशामध्ये पुन्हा द्वैत असतं. कारण आकाश व्याप्त आणि ज्याला व्यापायचं ते ब्रह्मांड. मग ब्रह्माचा किंवा आत्म्याचा आणि जगाचा संबंध काय? तो अधिष्ठान अध्यस्थाचा संबंध आहे. एका दृष्टीने तेच सर्व झालेलं आहे, त्यामुळे ते व्यापणाचा प्रश्नच नाही आहे, तेच सर्व झालेलं आहे. आणि दुसऱ्या दृष्टीने या अधिष्ठानावरती ते अध्यस्थ भासत आहे आणि अध्यस्थ नेहमी अधिष्ठान रूप असतं. सिद्धांत वाक्य, सर्प हा रज्जूमय असतो म्हणून तो वेगळा घालवावा लागत नाही, वेगळा मारावा लागत नाही. अधिष्ठानाचं ज्ञान झालं, रज्जूचं ज्ञान झालं की सर्प आपोआप निवृत्त होतो. म्हणून तो आपल्या अंतःकरणाच्या गुहेमध्ये, बुद्धीच्या गुहेत लपलाय. हे वर्णन अज्ञान गृहीत धरून केलेलं वर्णन असतं की आत्मा गुहायाम निहतोस्य जंतो, जंतो म्हणजे प्राणी, सर्व प्राण्यांच्या बुद्धिरूपी गुहेमध्ये तो दडलेला आहे. तमक्रतुम पश्यती वीत शोको,
धातु प्रसादान महिमान महिमान महिमानमात्मनः, म्हणजे त्या ईश्वराच्या कृपा प्रसादाने जेव्हा त्याचा अनुभव प्राप्त होतो तेव्हा काय होतं? पश्यती म्हणजे पाहतो, अनुभव घेतो आपण, नेहमीचा विचार करतो आपण. वीत शोको, दुःख नेहमीसाठी संपून जातं. आणि हे वर्णन सुरू आहे त्या योग्याचं, जो या अवस्थेमध्ये स्थित असतो. आणि सुंदर वर्णन 97-98 ओवी आपली मागच्या वेळेस बघून झालेली आहे, की जी विषय संगू न संडिता, इंद्रिया ते न दंडिता, परी भोगिली निसंगता कामने. माऊलींचे शब्द मागच्या वेळेला आपण विचार केला होता. इकडे निसंगता म्हणायचं, इकडे भोगली म्हणायचं. तीच तर गंमत आहे. आणि ज्यांनी संगत्याग केलेला आहे अशा योग्याचं वर्णन सुरू आहे. त्यांनी प्रत्यक्ष वस्तुत्याग केलेला नाहीये. लोकसंग्रहाच्या निमित्ताने का होईना विषय आहेत, पण विषयांचा संबंध सोडला नाहीये, इंद्रियांचा निग्रह करण्याची गरजच नाहीये. परंतु विषयासक्ती वाचून निसंगता भोगतात. म्हणजे विषयाची आसक्ती सोडली की निसंगता येते. किती किती गोष्टी शिकता जातात एकाच ओळीमध्ये. विषयाने बिघडत नाहीच आहे. पुन्हा पुन्हा आपण ते विचारतो. विषय व्याळे मिठी निदलिया नुठी ताठी, ते तुझ्या गुरुकृपा दृष्टी निर्विष होय. निर्विषय होय म्हटलंय का तिथे? किती बारीक गोष्टी असतात पहा. निर्विषय नाहीच म्हटलेलं आहे, कारण होऊच शकत नाही. विषय राहणारच आहे. आपण तर प्रापंचिकच आहोत सगळेजण, विषय असणारच आहे. त्या विषयातलं विषत्व जातं फक्त, म्हणजेच आसक्तीचं जे विष असतं ते गुरुकृपेने जातं. आणि तेच वर्णन इथे केलेलं आहे. अगदी विषयासक्ती वाचून मग ती जी निसंगता येते ती भोगायची. जिही लोकाची आधारे लौकिकेची व्यापारे परी सांडिले निदसुरे लौकिक. मागच्या लोकी बघितली ती, इथे येऊन आपण थांबलो होतो 98 पाशी. इथे स्पष्ट वर्णनच केलेलं आहे की देह निर्वाहादी लौकिक व्यवहार ते करतात, लोक रूढीला अनुसरतात. म्हणजेच काय? लोकसंग्रह ज्याला म्हणतात. ज्ञानेश्वरीतला शब्द सुरू आहे, पण त्यांनी ब्रह्मविषयक अज्ञान मात्र त्यांनी जे टाकून दिलेलं असतं. आणि तर पुढे दृष्टांत माऊली देतात आहेत 99 क्रमांकाच्या ओळीमध्ये, की जैसा जना माझी खेचर, असतूची जना नव्हे गोचर, तैसा शरीरी परी संसार नोळखे तयात. की ज्याप्रमाणे लोकात पिशाच असूनही लोकांना दिसत नाही. दृष्टांत दिलेला आहे. आपल्याला माहिती आहे पूर्वीच्या काळी शिरायचं भूत, पिशाच वगैरे अजूनही ती एक योनी असते असं म्हणतात, ती मानावी लागते, असं परमपूज्य काकांच्या एका प्रवचनात येऊन गेलेलं आहे. काही गोष्टी सूक्ष्म पातळीवर. थोडक्यात आपल्याला या पिशाचे या शब्दाशी घेणं देणं नसून आपल्याला समजून एवढंच घ्यायचं आहे की सूक्ष्म अशा काही गोष्टी असू शकतात की ज्या आपल्याला इंद्रिय गोचर नाही. म्हणजे पिशाचाची बाधा झालेला लोकांमध्ये एखादा असू शकतो, दिसायला तो आपल्यासारखा दिसतो, समदृष्टी त्याप्रमाणे फक्त दृष्टांतपूर्ती त्याचा वापर करायचा आहे. त्यासारखा समदृष्टी असलेला जो ज्ञानी जो असतो तो देहधारीच असतो, पण संसार त्याला ओळखत नाही. आणि पुढे म्हटलंय, मुळात संसार शब्द असला तरी लक्षणाने संसारी लोक असाच त्याचा अर्थ घेणं उचित आहे. संसारी लोक त्याला ओळखत नाही. म्हणून म्हणतात की संतांना जर ओळखायचं असेल तर एक तर पहिली गोष्ट तर संत व्हावं लागतं, आणि त्याहीपेक्षा महत्वाचं त्यांच्या सहवासात पहिले राहावं लागतं. कारण बघून कळतच नाही, ते आपल्यासारखे दिसतात, त्यांचे व्यवहारही आपल्यासारखे दिसतात. पण फार मोठा फरक असतो, एक मोठा. तो कोणता? तर त्यांनी ब्रह्मविषयक अज्ञान टाकून दिलं असतं. थोडक्यात त्यांना ब्रह्म प्रत्यक्ष स्वरूपाचं ज्ञान त्यांना झालेलं असतं. हे असो पवनाची मेळे, जैसे जळीची जळ लोळे, ते आणिके म्हणती वेगळे कल्लोळे. की हे असो जसे वाऱ्याच्या स्पर्शाने पाणीच लाटांच्या रूपाने पाण्यावर लोळत असते, परंतु सामान्य लोक पाण्यापेक्षा लाटा वेगळ्या आहेत असे म्हणतात. सुंदर अजून एक माऊलीने दृष्टांत दिलेला आहे. माऊली म्हणजे पाण्यावर लाटा लोळत असतात असं वर्णन केलेलं आहे. पाणीच असतं, फक्त ती एक विशिष्ट आकार धारण करते की लगेच आपण त्याला नाव ठेवतो, अरे लाट. तिला रूप प्राप्त होतं, त्यामुळे तिला नाम देण्यात येतं लाट. काय असतं? पाणीच असतं शेवटी. हा दृष्टांत का दिला माहितीये का? याचा संबंध पुढच्या विषयी.
आलं असेल लक्षात गाडी कुठे चालली आहे. 101 क्रमांक 100 व्या झाल्यात आपल्या. तैसे नामरूप तयाचे, एरवी ब्रह्मची तो साचे, मन साम्य आले जयाचे सर्वत्र गा. त्याप्रमाणे त्यांच्या देहाचे नाम आणि रूप ब्रह्मस्वरूपापेक्षा वेगळे वाटतात. एरवी तो ज्ञानी ब्रह्मच असतो, हे अबाधित सत्य आहे. एवढेच काय, पण बाध समानाधिकरण्याने त्यांची नामरूपे देखील ब्रह्मरूपच असतात, ज्याचे मन सर्व ठिकाणी साम्याला प्राप्त झालेले आहे. सुंदर वर्णन केलेलं आहे. ब्रह्मवेद ब्रह्मैव भवती, मुंडकोपनिषद आपल्याला सांगतो. तो त्याच्या देहासकट ब्रह्म होतो. म्हणजे काय, आपण आता जी ओवी आली ती याला लावून घेतली. त्यांचा देह म्हणजे जणू त्या पाण्यावर आलेली लाटच, असं माऊली म्हणते. तसं त्या लाटेला एक आकार असतो, म्हणून त्याला आपण नाव ठेवतो. नाम म्हणजे रूप असतं, आकार म्हणजे रूप. त्यामुळे नाम आणि रूप प्राप्त होतं त्या लाटेला. पण ती लाट म्हणजे जसं पाणीच, अगदी त्याप्रमाणे तैसे नामरूप तयाचे, देहासकट ब्रह्म. देहासकट ब्रह्म म्हणजे काय, मग विचार केला तर मग देह तर विकारी आहे. अर्थ असा नाहीये त्याचा, तसा अर्थ अभिप्रेतच नाहीये तिथे. देह नक्कीच विकारी आहे. तो देह इथे पडतो सुद्धा, संपलं सुद्धा जातो. देहासकट ब्रह्म म्हणजे हा देह मी नाही याच दृढ निश्चय असल्यामुळे त्याचा काय झालेला असतो, बाध झाला असतो. आणि ते सांगण्यासाठी जिथे परमपूज्य खंदारकर महाराजांनी एक शब्द आणला, बाध समानाधिकरण्याने त्यांची नामरूपे देखील ब्रह्मरूपच असतात. आता आलिया भोगासी असावे सादर, असं म्हणतात मराठी. म्हणजे काय, आलाय शब्द आता बाध समानाधिकरण. आणि मागच्या वाचनामध्ये, आता मंगळवारच्या वाचनामध्ये पंचीकरणाचं सगळं शास्त्र, जीव, चिदाभास, इतक्या सगळ्या झिंझिण्या आणणारे विषय होऊन सुद्धा बऱ्यापैकी संख्येने आज सगळेजण आलेले आहेत. त्यामुळे असं समजायला हरकत नाही, हिंमत करायला हरकत नाही की आता आलाच आहे हा शब्द, असता काय सुदैवाने म्हणा तसंही म्हणा, पण हा आला नव्हता. मी थोडी गंमत करतोय, काही एवढं कठीण काही नसतं. समजून घेऊ आपण. बाध समानाधिकरण, त्याच्यामध्ये 3 शब्द येतात. बऱ्याच वेळा हा शब्द आला असेल आपल्यासमोर. 3 शब्द वेगळे समजून घेऊ, म्हणजे एकदम छान समजायला सोपं होतं. आणि ते पुन्हा योगीला लावून घ्यायचं आपल्याला. त्याच्यामध्ये पहिला शब्द आहे अधिकरण, बरोबर. दुसरा शब्द आहे समानाधिकरण, आणि तिसरा शब्द आहे बाध समानाधिकरण. मी उलटीकडनं नेहमीकडनं सुरुवात केली. त्यातला अगदी सगळ्यात छोटा शब्द जर आपण बघितला तर अधिकरण. अधिकरण याचा अर्थ देश आणि काल, म्हणजे स्पेस अँड टाइम. म्हणजे एक विशिष्ट किंवा 2 वस्तूंचं जेव्हा अधिष्ठान एकच असतं, उपादान कारण एकच असतं, किंवा 2 वस्तूंमधलं एकरूपत्व सांगणं हा उद्देश असतो. सारखेपणा सांगण्यापेक्षा, एक गोष्ट दुसऱ्या गोष्टीसारखी आहे असं सांगण्यापेक्षा, या 2 गोष्टी एकच आहेत, एवढ्या सगळ्या गोष्टींचा समावेश त्या अधिकरण शब्दामध्ये होतो. त्याला म्हणायचं अधिकरण. पहिले आपण अधिकरण समजून घेऊ. आलं लक्षात, अधिकरण म्हणजे काय. आता त्याचे 2 प्रकार आहेत. ते 2 प्रकार केले की मग ह्या दोन्हीचा उरलेल्या शब्दांचा अर्थ कळेल. एक मुख्य समानाधिकरण आणि दुसरं बाध समानाधिकरण. अधिकरण कळलं, आता 2 गोष्टींचं त्या एकच आहे हे सांगणं मुख्य समानाधिकरण. त्याचं नेहमी एक छान उदाहरण देतात, ते म्हणजे एक वाक्य बघूया आपण. कारण हे सगळे काय म्हणूया, परमपूज्य काकांचा शब्द वापरून घेतो, मगजमारी कशासाठी करायची, तर आपल्याला मुख्य जे तत्वज्ञान आहे त्याला हे लावून घ्यावं लागतं. दिस इज अ मेथड टू अंडरस्टँड. तर एक वाक्य घेऊ, राम राजा आहे, बरोबर. एक वाक्य आहे, राम राजा आहे. त्याच्यामध्ये रामच राजा आहे
किंवा जो राजा आहे तोच राम आहे, म्हणजे जो राम आहे तोच राजा आहे, किंवा जो राजा आहे तोच राम आहे. हे नेहमीच उदाहरण देण्यात येतं. कशासाठी? मुख्य समानाधिकरणाचं हे उदाहरण आहे. म्हणजे त्यांचं जे एकरूपत्व आहे ते सिद्धच आहे, ते स्वयंसिद्ध आहे, ते वेगळं काही त्याच्यासाठी विशेष कष्ट काहीच करावे लागत. जसं ब्रह्म आणि आत्मा किंवा ब्रह्म आणि कूटस्थ चैतन्य. आता आली गाडी आपली मूळ विषयाकडे, हळूहळू येते. यांचं जे एकरूपत्व आहे ते एकच आहे, बरोबर. याला म्हणायचं मुख्य समानाधिकरण. समान अधिकरण, अधिकरणाची व्याख्या आपण पाहिली. यांचं अधिकरण समान आहे. पण काही काही वेळेला काय होतं की दोन गोष्टी वरवर पाहता एक नाहीयेत असं वाटतं. जसं जीव ब्रह्मैव नापरा हे वाक्य आपल्या समोर ठेव. जीव ब्रह्म आहे समजा, बरोबर. अहम ब्रह्मास्मी म्हणा, किंवा अहम म्हणजे मी जीव, या दृष्टीने समजा मी म्हटलं अहम ब्रह्मास्मी, मी जीव आहे असं म्हटल्यावर नुसतं एवढंच वाक्य समजा सांगितलं आणि शास्त्राचं काही श्रवण नसेल तर कोणी पण काय म्हणेल, असं कसं शक्य आहे? जीव म्हटल्याबरोबर पहिले आपल्या डोक्यात काय येतं? अल्पज्ञ, अल्पसाक्षी, अल्पव्यापी. सगळ्या गोष्टींना अल्प अल्प लावला की जीव सिद्ध होतो, आणि सगळं अल्प काढून टाकलं की ते ब्रह्म नावाचं तत्व सिद्ध होतं. मग इतकी तफावत असताना तुम्ही जीव ब्रह्म आहे कसं म्हणता? तर त्यातल्या जीव ही जी संकल्पना आहे, जी आपण म्हणून मागच्याला समजून घेतली, त्याच्यामध्ये जे माईक पदार्थ आहेत, कोणते? अंतःकरण नावाचा जो माईक पदार्थ आहे, तो जर काढून टाकला, त्याचा जर बाध केला, तर जे उरतं ते काय उरतं? कुटस्थ चैतन्य. त्याचा आणि ब्रह्म आता जमलं, कारण त्यांचं तर मुख्य समानाधिकरण आहेच. म्हणजे कशाचा तरी बाध करून अधिकरण सिद्ध करावं लागतं, त्याला म्हणायचं बाध समानाधिकरण. थोडंसं जड होत असेल तर दृष्टांत त्याला अतिशय सुंदर नेहमीचा परमपूज्य काका नेहमीच देतात, की सोन्याचं उदाहरण आहे. अलंकार असतात, हातामध्ये पाटल्या, बांगड्या, गळ्यामध्ये काय अजून काय काय घातलेलं असतं. सोन्याचे अनेक दागिने आहेत, अनेक अलंकार आहेत. आता आत्ता माझ्या बोलण्यातच ते येऊन गेलं की मी अलंकार म्हटल्याबरोबर, किंवा त्याला अलंकार एक शब्द वापरला, पण कानातले आहेत, हातातले आहेत, गळ्यातले आहेत, हे सगळे अलंकारच आहेत. काही गोल आहेत, काही चौकोनी असतील, काही अजून वेगवेगळ्या आकाराचे आहेत, त्याला वेगवेगळी नावं आहेत. पण पण मी जर फक्त दृष्टी बदलली, मी जर सोनारच्या दृष्टीने त्याच्याकडे बघायला लागले, काय आहे? सोनच आहे, ते सोनच आहे. म्हणजे काय? की अलंकाराची जी नामरूप आहे, म्हणजे मायेचा जो भाग आहे, त्याचा जर त्याग केला, त्यांच्यावरचं लक्ष जर आपण काढून घेतलं, तर त्यांचं जे उपादान आहे, त्याचं जे उपादान कारण आहे, म्हणजे जे प्रत्यक्ष सोनं आहे, सोनं हे अलंकाराचं उपादान कारण आहे, आपल्याला माहिती आहे सगळ्यांना. तर ते सत्य सोनच दिसू लागतं. म्हणजे मी काय केलं? त्या अलंकाराच्या नाम आणि रूपाचा बाध केला. त्याला म्हणायचं बाध समानाधिकरण. आणि आता आपल्या ओवीकडे जर आपण परत आलो, तिथे तेच म्हटलेलं आहे की तो जो जीवनमुक्त आहे, त्याच्या नामरूपाचा, म्हणजे या देहाचा, रूप म्हणजे आकार म्हणजे देह, त्याचा, आणि त्यांना एक विशिष्ट नाव आहे समजा, किंवा त्यांच्या आजूबाजूची परिस्थिती, आपल्याला जे काही आपले सद्गुरू म्हटल्या डोळ्यासमोर ज्या काही लौकिक गोष्टी येतात, त्या गोष्टींचा जर बाध केला, मी करायला जर शिकलो, तर माझे सद्गुरू ब्रह्मरूप आहेत म्हणजे काय आहे, तसं हजार वेळा आपण ऐकतो. खरं सांगायचं तर आपण सगळेच ब्रह्मरूप आहोत. मग सद्गुरूंजवळ कौतुक काय आहे? याच्यासाठी की त्यांनी तो प्रत्यक्ष अनुभव घेतलेला आहे, म्हणून तो ब्रह्मविद ब्रह्मैव भवति. त्यांनी त्यांच्या देहाचा बाध केलेलाच असतो. माझ्या देहाचा बाध मी न केल्यामुळे त्यांनी त्यांच्या देहाचा बाध केला हे माझ्या लक्षात येत नाही. पण त्यांच्या दृष्टीने जर विचार केला, तर काय? नामरूप यांचा बाध केल्यामुळे ते प्रत्यक्ष ब्रह्मच आहेत, हे सांगायचं आहे की बाध समानाधिकरणाने त्यांची नामरूपे देखील ब्रह्मरूपच असतात.
दृष्टांत घेतलं की छान समजतं. म्हणून सोन्याचा अलंकार दृष्टांत फार सुंदर आहे. सोनं खरं अनावृत्तच असतं, आपलं लक्ष त्या अलंकाराकडे असतं. म्हणून फक्त दृष्टी बदलायची. नामरूपाचं केलेला बाध आहे. एक खूप सुंदर दृष्टांत आठवला होता मंदादींचा, पण आता इथे सांगत नाही, कारण त्याचा अँगल वेगळा आहे. असो, तर असा तो जो संन्यासी, आता मी साधा शब्द वापरतो, संन्यासी, कर्मसन्यास आपण दरवेळेला मी सांगतो, तत्वतः किंवा स्वरूपतः, हे सारखं लक्षात ठेवायचं. कारण नाही तर कुठेतरी पुन्हा मनामध्ये संन्यासी म्हणजे आपला त्याच्याशी काही संबंध नाही असा कुठेतरी मनात विचार येऊ नये म्हणून. त्यामुळे तो ज्ञानी ब्रह्मच असतो, हे अबाधित सत्य आहे. ऐसेनी समदृष्टी जो होय तया पुरुषा लक्षणही आहे. अर्जुना संक्षेपे सांगेन पाहे अच्युत म्हणे. अशा समदृष्टीने जो असतो त्या पुरुषाला लक्षणही आहे. अर्जुना बघ, तुला ते लक्षण थोडक्यात सांगतो, असे श्रीकृष्ण म्हणतात. असा जो पुरुष असतो, म्हणजे व्यक्ती असतो, मनुष्य असतो म्हणूया. मग ती पुरुष म्हणजे पुन्हा आपण नेहमी पाहतो पुरुष किंवा स्त्री. पुरुष म्हणजे आपण साध्या भाषेत पुरुष म्हणतो, तो पुरुष नव्हे. पुरुष म्हणजे मनुष्य. पुरेशे ते पुरुष, व्याख्या माहिती आपल्याला किती पुरुष. मुद्दा असा की त्याची लक्षणं काय मग आता, कारण हे आता आपण जे सगळं वाद समानाधिकरणाचं सगळं बोललो, हे त्यांच्या दृष्टीने ठीक आहे, पण मी एक अज्ञानी जेव्हा त्यांच्याकडे बघतो तेव्हा मला काय म्हणूया, एक बाह्य किंवा लौकिक व्यवहारामध्ये त्यांची काही लक्षणं दिसतात, त्याच्यावरूनच मला ठरवावं लागतं. कारण मी जसं मगाशी म्हणालो, खरं संतांना ओळखता कधी येतं, आपण संत झालो तरच ओळखता येतं. पण मी संत होईस तर माझी सोय काय, सद्गुरू मी कसे ओळखायचे, कोणाला शरण जायचं, आपण हा विषय अनेक वेळा पाहिलेला आहे. डोकं कुठे टेकवायचं नक्की, तर त्याची लक्षण काय, तर भगवंत म्हणतात काय, अर्जुना आता मी तुला ती लक्षणं थोडक्यात सांग. म्हणजे आपल्याला त्याच्यानं ज्याला म्हणता येईल अंदाज बांधता येतो, इंग्लिश मध्ये आपलं, मराठीत आपण इन्फरन्स म्हणतो त्याला, इन्फर करता येईल. आय कॅन इन्फर. श्लोक वाचतो. न प्रवृषेत प्रियम प्राप्य, नो द्विजेत प्राप्य चा प्रियम, स्थिर बुद्धिरसम्मूढो ब्रह्मविद ब्रह्मणि स्थितः. पदच्छेद आहे, न प्रवृषेत प्रियम प्राप्य, न उद्विजेत प्राप्य च अप्रियम, स्थिर बुद्धी असम्मूढो ब्रह्मविद ब्रह्मणि स्थितः. सगळं पदच्छेद आहे. अर्थ आहे की ज्यांची बुद्धी ब्रह्माच्या ठिकाणी स्थिर आहे, जो ब्रह्माविषयी अज्ञान रहित आहे, जो ब्रह्माचे ठिकाणीच विचाराने स्थित आहे. पुन्हा थोडंसं आठवत असेल तर ते आपण जे पदर पाहिले, मन बुद्धी चित्त अहंकार, साधारण तेच सारखं सारखं येत आहे. म्हणजे मगाशी किंवा 2 श्लोकांपूर्वी जे शब्द आले होते सगळे, तद्बुद्धया तदात्मनः तन्निष्ठः तत्परायणः, तेच वर्णन सुरू. ब्रह्माविषयी अज्ञानरहित आहेच, पण ब्रह्माच्या ठिकाणी विचाराने स्थित आहे, बुद्धीने पण स्थित आहे. फार महत्वाचं आहे. परमपूज्य काकांचे जे परवलीचे शब्द आहेत की कोणते, अपरोक्ष, अपरिवर्तनीय, ते फार महत्वाचं आहे. अपरिवर्तनीय, दृढ, अपरिवर्तनीय, अपरोक्ष. दृढ पाहिजे. आली झलक एखाद्या वेळेस अनुभवाची साधन काळी, आणि पुन्हा मी आलो जीवदशेवर, नाही चालत. दृढ पाहिजे, पुन्हा त्याच्यात परिवर्तन होता कामा, म्हणून तो स्थितच पाहिजे तिथे. असा जो असतो त्याचं पहिलं लक्षण केलेलं आहे. आता हे लक्षण खरं सांगायचं तर ज्ञानेश्वरीत आणि भगवद्गीतेत येऊन गेलं अनेक वेळा. कोणतं, अनुकूल विषय प्राप्त झाले तरी हर्षित होत नाही. न प्रवृषेत, म्हणजे प्रवृषेत म्हणजे हर्षित. प्रियम प्राप्य, अनुकूल विषय प्राप्त झाले तरी हर्षित होत नाही. न उद्विजेत प्राप्य च अप्रियम, म्हणजे आणि प्रतिकूल विषय प्राप्त झाले तरी उद्विग्न होत नाही. सुखे संतोषानं यावे, दुःखे विषादानं भजावे. माऊलींची अजून एक प्रसिद्ध होऊया ज्ञानेश्वरी, लाभालाभ न आणावे मना माझी.
म्हणून म्हटलं हा विचार खूप वेळा येऊन गेलेला आहे. पुन्हा हे कशासाठी शिकायचं आहे? पुढच्या जोडीत दिलेला आहे, जी मी अजून वाचली नाही. पूर्ण करू आपण अर्थ. की या श्लोकात मुमुक्षूंनी देखील जीवनमुक्तांची स्वाभाविक लक्षणे पाहून हर्षित व उद्विग्न होऊ नये, हा विधी सांगण्याकरता न प्रवृष्येत नो द्विजेत या असा लिंगलकाराचा उपयोग केला आहे. लिंगलकार म्हणजे जाऊ द्या, तो व्याकरणातला विषय आधीच आपल्या डोक्याला खूप जड झालेला आहे. एवढंच एक सांगतो फक्त की जेव्हा असं उपदेशात्मक काही बोलायचं असतं, तसं सत्यम ब्रियात प्रियम ब्रुयात न ब्रियात सत्यम अप्रियम. याचा अर्थ काय? सत्य बोला पण प्रिय बोला. न ब्रुयात सत्यम अप्रियम म्हणजे काय? उपदेशात्मक वाक्य आहे, त्याला म्हणायचं लिंगलकार. म्हणून इथे उपदेशात्मक न प्रवृष्येत असं करू नये म्हणजे काय? अनुकूल विषय प्राप्त झाले असता सुखाला प्राप्त हर्ष होऊ नये, प्रतिकूल विषय प्राप्त झाले असता दुःखाला प्राप्त होऊ नये किंवा विषादाला प्राप्त होऊ नये. म्हणून सुखे संतोषा न यावे, दुःखे विषादा न भजावे, असं इथे न प्रवृषेत असं वर्णन केलेलं आहे. त्याला लिंग लकार म्हणतात. संस्कृत व्याकरणातला एक प्रकार आहे. भाष्य आहे आचार्यांचं. त्याच्यामध्ये आचार्य असं म्हणतात, देहमात्रात्मदर्शिनाम ही प्रिया प्रियप्राप्ती हर्ष विषाद स्थानी. पुन्हा वाचतो कारण आपल्या साधकांसाठी अत्यंत महत्वाचा आहे. अर्थ सांगतोच आहे. देहमात्रात्मदर्शिनाम ही प्रिया प्रियप्राप्ती हर्ष विषाद स्थानी. अर्थ आहे देहाविषयी आत्मबुद्धी असलेल्यालाच लक्षपूर्वक आहे का, एक अतिशय सुंदर साधन आपल्या हातात येत आहे, अलगद. मी नेहमी सांगतो या अभ्यासाचा एकमेव उद्देश तोच असला पाहिजे. अत्यंत साधनाभिमुख परमार्थ आपल्याला करायचा आहे परमपूज्य काका. त्यामुळे जिथे जिथे मला साधन सापडलं सोडायचंच नाही, ते लिहून ठेवायचं कुठेतरी, त्याच्यावरती खूण करायची, काय वाटेल ते करा, तुम्हाला जे सोयीचं असेल ते करा, पण मला नेमकं काय करायचं आहे म्हणजे त्याच्यातनं काय तयार होतो? शुद्ध मराठी शब्द ऍक्शन प्लॅन, ऍक्शन आयटम्स तयार होतात. अर्थ आहे देहाविषयी आत्मबुद्धी असलेल्यालाच अनुकूलाने सुख व प्रतिकूलाने दुःख संभवते. साध्या भाषेत संपला विषय. आचार्यांनी व्याख्याच करून टाकली. आता पुन्हा नेहमीप्रमाणे उलट करून घ्यायचं. मी अनुकूलाने जर सुखी होत असेल, पुन्हा बरं वाटणार आहे. परमपूज्य काका पुन्हा तो फरक छान समजून सांगतात. आपण दगड नाही, मनुष्य आहोत. भावना आपल्याला आहेत. सुख कळणार आहे, दुःख कळणार आहे, अनुकूल कळणार आहे, प्रतिकूल कळणार आहे, तरंग उमटणार आहे. नेहमीचा विषय परमार्थात काय होणार आहे, काय होणार नाही, स्पष्ट असलं पाहिजे मनामध्ये. कुठेही गोंधळ असता कामा. मी म्हणत नाहीये की काहीच वाटता कामा नये, असा त्याचा अर्थ नाही. तरंग उमटणारच आहे. स्वाभाविक कोणी प्रतिकूलाची इच्छा करत नसतं कधीच, पण दैववशात प्राप्त झालं, प्रारब्धवशात प्राप्त झालं, आणि ते फार मोठं असू शकतं. बरं, बोलणं खूप सोपं आहे, मला माहिती आहे, सांगणं तर त्याहून सोपं आहे. पण असं असू शकतं एखाद्यात फार मोठं प्रतिकूल काहीतरी घडू शकतं आयुष्यामध्ये, पण तेव्हा हे तत्वज्ञान आठवलं पाहिजे. आणि अनुकूलाने जर मला हर्ष होत असेल, हर्ष वायू नावाचा एक शब्द आहे छंद मराठी, हर्षित मी होत असेल म्हणजे काय? उंच त्या लाटेवरती मी स्वार होत असेल. आणि मग काका सांगतात जेवढ्या उंच जाऊ तितक्या वरून खाली आपटावं लागतं. कारण निर्भीळ सुख नाहीच आहे ना या जगामध्ये. कुठेतरी सुखाचं कुठेतरी एक बातमी ऐकायला मिळते. एक उदाहरण घेऊ. आता सध्या अप्रेझलचे दिवस आहेत. प्रमोशन झालं, एवढंच कळतं फक्त. प्रमोशन झालं, एकदम सुखे, संतोष, हर्ष, सगळं 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 लगेच 5 मिनिटांनी कळतं. पण तो जो होता माझा बाजूचा बेंचवर बसतो तो, त्याला डबल प्रमोशन मिळालं. धप्पकन खाली आहे तुम्ही जमिनीवर. लगेच प्रतिकूल, विषाद. कारण तुलना मत्सर भरलेलाच आहे आतमध्ये, आणि त्याच्यामुळेच तर हे सगळं होतं ना, खालीवर खालीवर जे काय होतं. म्हणून तरंग उठणार आहे, मगाशी विषय आपण तो बघतो, त्याची लाट होऊ द्यायची नाही, हा विषय आहे.
म्हणून सुखे संतोषा न यावे, दुःखे विषादा न भजावे. आणि साधन काय मिळालं आपल्याला याच्यातून, की मला जर अनुकूलाने हे सगळं माझं होत असेल, अनुकूल प्रतिकूलाने सुख आणि दुःख या द्वंद्वात अजूनही माझं आयुष्य सुरू असेल इतक्या अखंड श्रवणानंतर, अखंड साधनेनंतर, तर समजायचं की दिल्ली अभी बहुत दूर आहे. एवढाच त्याचा अर्थ आहे फक्त. कारण मी अजूनही माझी देहाविषयीची आत्मबुद्धी, म्हणजे साध्या भाषेमध्ये मी देह आहे, हे गेलेलंच नाही. कारण जोपर्यंत देहबुद्धी आहे तोपर्यंतच या गोष्टी संभवतात. ज्या प्रमाणात देहबुद्धी कमी आणि आत्मबुद्धी जास्त, त्या प्रमाणात हे सगळे हेलकावे कमी कमी होत जातात. तो पेंडुलम आधी असा असा होता, तो थोडासा निदान असा असा तरी व्हायला लागलेला आहे, असं म्हणूया. प्रगती आहे. एकदम होत नसतंच कारण ते. पण जे इकडे सुख आणि इकडे दुःख, त्या हेलकाव्यात जे माझं आत्ता इतके वर्ष आयुष्य गेलेलं आहे, ते हळूहळू ते हेलकावे कमी कमी होत जातात. हे आपल्याला जाणवतात, जर साधना व्यवस्थित सुरू असेल तर. आपण इतके विचलित होत नाही साध्या भाषेत. मग ते दुःखाने विचलित आपल्याला समजू शकतो, पण शास्त्रीय भाषेमध्ये सुखानेही मनुष्य विचलितच होतो. या दोन्ही गोष्टींनी आपण विचलित होत नाही. आणि मग माऊली दृष्टांत देते 103 क्रमांकाच्या ओवी, की तरी मृगजळाचेनी पुरे, जैसे न लोटीजे का गिरीवरे, तैसा शुभाशुभी न विकरे पातळीयाचो. की तरी मृगजळाच्या पुराने श्रेष्ठ हिमालय पर्वत जसा वाहून जात नाही, त्याप्रमाणे चांगले वाईट विषय प्राप्त झाले तरी सुद्धा जो हर्ष विषादांनी विकारी होत नाही. मी जसं म्हणालो, विचलित म्हणजे विकारी. रामकृष्ण हरी. हे कधी म्हणता येतं? मिळालं रामकृष्ण, नाही मिळालं रामकृष्ण. अप्रेझलचा एक विषय निघाला म्हणून सांगूनच टाकतो. याचे प्रॅक्टिकल अप्लिकेशन्स कसे करता येतात परमार्थाचे व्यवहारामध्ये. कारण आपल्याला नाही तर काय, काका म्हणतात तो वेदांत जर नाही उतरला या पातळीवरती. कधी कधी मला असं वाटतं अप्रेझल्सच्या खूप आपल्या मीटिंग्स होतात, अर्धा तास 1 तास बॉस बरोबर मारामाऱ्या, त्याला पटवून द्यायचं मी किती छान काम केलंय, त्यांनी म्हणायचं नाही तू केलेलं नाही, माझ्या अपेक्षेप्रमाणे झालेलं नाही वगैरे. मला नेहमी वाटतं खरं ही मीटिंग खरं फार तर फार 10 मिनिटाच्या वर चालायलाच नको. कशासाठी? की त्याच्यातनं मला जे मिळणार आहे त्यांनी माझा पाठपुरावा करावा, मी त्याचा का करावा? बरोबर. भांडणं कशासाठी असतात अप्रेझलच्या मीटिंगमध्ये? मी प्रमोशनला कसा योग्य आहे, मला पगारवाढ कशी मिळाली पाहिजे, वगैरे वगैरे. सगळ्यात शेवटी गोळागिरी तिथेच येते, राईट. आपण मी काय काय केलं आणि कसं केलं आणि किती चांगलं केलं आणि किती अडचणीच्या प्रसंगात मी एवढं सगळं डिलिव्हर केलं, हे सांगण्याचा प्रयत्न काय असतो, कशासाठी असतो? मला बोनस पाहिजे, मला पगारवाढ पाहिजे आणि मला प्रमोशन पाहिजे. 3च गोष्टी असतात, दुसरं काय असतं? मला असं वाटतं कधी कधी की या 10 मिनिटातच व्हायला पाहिजे, म्हणजे हे बोलण्याची गरजच नाही पडली पाहिजे. याचं हे कशासाठी बोलतो मी तेही सांगतो तुम्हाला. कंपनी आपल्याला 15 दिवसात सोडू शकते, माहिती आहे सगळ्यांना. लीगल कॉन्ट्रॅक्ट असतो. दे कॅन आस्क यू टू लिव्ह. मी चांगले शब्द वापरतो, त्याला फायर म्हणतात शुद्ध मराठीत. दे कॅन फायर यू एनी मोमेंट विदाउट एनी नोटीस, विदाउट एनी कॉज. आपण तो साईनच करतो ना, कॉन्ट्रॅक्ट सहीच करलेली असते त्याच्यावर. आणि सेम विथ अस, आपण 15 दिवसाची नोटीस देऊन कंपनी कधी पण सोडू शकतो. आता साधी गोष्ट आहे की जर मी इतकं चांगलं काम केलेलं असेल, पहा तर्क मांडतो तुमच्यासमोर, पट्टा का बा, नसेल पटत तर सोडून द्या. हे ऍप्लिकेशन आहे प्रॅक्टिकल. मी जे इतकं छान काम केलं असेल, जे मी जीव तोडून त्या बॉसला सांगतोय, आणि त्याला जे माहिती आहे की हा मनुष्य तर 15 दिवसात कधीही कंपनी सोडून जाऊ शकतो, इज फ्री टू लिव्ह. मग मला हे सगळं सांगण्याची वेळच काय ते? तर समजा काही कारणाने समजा नसेल पटलं त्याला, किंवा त्या बॉसचं काही तुमच्याशी पर्सनल म्हणजे वैयक्तिकच काहीतरी भांडण असेल, म्हणून तो तुम्हाला काही गोष्टी देत नाहीये, असं गृहीत धरू. सोडू शकता तुम्ही कंपनी, दुसऱ्या कंपनीची. म्हणजे मुद्दा काय आहे की हे त्याला माहीत असताना सुद्धा जर तो तुम्हाला देत नसेल, म्हणजे आपली किंमत त्याला पटली असेल ना, तो न मागताच देतो सगळं. एवढंच मला म्हणायचं होतं. बघा पटतंय का? मी एक तसं अप्लाइड परमार्थ, परमपूज्य काका म्हणतात तसं अप्लाइड परमार्थ आहे. आपलं काम उत्कृष्ट करायचं. 10 मिनिटापेक्षाही जास्त मीटिंग चालायलाच नको. त्यांनी काय म्हणायचं, ठीक आहे, तुझं मत आहे.
मी काय, हा, हे मात्र जरूर सांगावं, तो विसरला असू शकतो, वर्षभरात तुम्ही काय केलाय त्याचं ते बरोबर डॉक्युमेंटेशन ठेवणं वगैरे, त्याच्या बाबतीत काही वाद नाही आहे, त्याच्या आठवण त्याला करून द्यायची आहे. ह्याच्यानंतर तो जो निर्णय देईल, त्याला जे काही द्यायचं असेल ते देईल, नाही तर नाही देणं. कारण मी कर्म कशासाठी केलं होतं? आली गाडी मूळ पदावर. चित्तशुद्धीसाठी जर मी कर्म केलं असेल तर या भानगडी उरतच नाहीत. पण मी चित्तशुद्धीसाठी करतच नाही ना, मी प्रमोशनसाठी करतो, पगारवाढीसाठी करतो, मी स्वतःला सिद्ध करण्यासाठी करतो, दुसऱ्यापेक्षा मी किती चांगला आहे सिद्ध करण्यासाठी करतो, तुलना, मत्सर. आणि मग त्यातनं अनुकूल प्रतिकूल, मूळ विषय जो आपला सुरू होता, सुख दुःख चालू आहे, वर्षानुवर्ष अप्रेझल होतातच आहेत. आणि त्याच्यानंतर मी बाहेर येतोच आहे, आणि अप्रेझल झाल्यानंतर जॉब सर्च मी सुरू करतोच आहे. असं जर विकारी मला व्हायचं नसेल, मला जर निर्विकार राहता यावं अशी जर इच्छा असेल, तर हे तत्वज्ञान कधी ना कधी वापरायला शिकलंच पाहिजे. तोची तो निरुता, समदृष्टी तत्वता, हरी म्हणे पांडुसुता, तोची ब्रह्म. अर्जुना, तोच खरा निश्चयी व तोच खरा समदृष्टीचा पुरुष आहे, आणि तोच परमार्थतः ब्रह्म आहे, असे श्रीकृष्ण म्हणाले. परमार्थता म्हणून बाद समानाधिकरणाने त्यांची नामरूपे देखील ब्रह्मरूपच असतात. मगाशीच तो विषय झाला. एक 5-6 मिनिटात पुढचा श्लोक वाचतो मी. बाह्यस्पर्शेष्वसक्तात्मा विन्द्यत्यात्मनि यत् सुखं स ब्रह्मयोगयुक्तात्मा सुखमक्षयमश्नुते. पदच्छेद आहे की बाह्य स्पर्शेषु असक्तात्मा विन्दति आत्मनि यत् सुखम स ब्रह्मयोगयुक्तात्मा सुखम अक्षयम अश्नुते. मला हा श्लोक खूप महत्वाचा वाटला, याच्यासाठी की एक प्रकारची प्रेरणा मिळते आपल्याला की आपण हे कशासाठी करतोय. शुक्रवारी आणि भारतात शनिवारी इतक्या प्राईम टाइम ज्याला म्हणता येईल शुद्ध मराठी सोडून, इतकी महत्वाची कामं आपल्याला असताना ती सगळी सोडून आपण हे उद्योग का करतोय भगवद्गीता आणि ज्ञानेश्वर शिकणे. त्याचं उत्तर या याच्यामध्ये मिळतं. काय? सुखम अक्षयम अश्नुते, ज्याच्यासाठी सगळ्यांच्या अख्ख्या जगाची धावपळ त्याच्यासाठी सुरू, की बाह्य विषयांमध्ये ज्यांचे चित्त आसक्त नाही, आत्म्याचे ठिकाणी जे सुख आहे ते जो प्राप्त करून घेतो, आणि ब्रह्माचे ठिकाणी ज्याचे चित्त योगयुक्त म्हणजे समाधियुक्त झाले आहे, तो पुरुष अविनाशी सुखाचा अनुभव घेतो. शेवटचं वाक्य अत्यंत महत्वाचं. सुख कोणाला नको आहे? अख्ख्या जगात सगळ्यांना सुख हवं आहे, समस्त प्राणी मात्रांना, फक्त मनुष्य जायचं नाही, समस्त प्राणी मात्र. आपल्याला फक्त मनुष्याचाच विचार करायचा आहे, कारण याच देहामध्ये ही शक्यता भगवंतांनी निर्माण करून ठेवलेली आहे. या नरदेहाची न संबंधे बहुत पावले उत्तम होते. ऐकलं होतं आपण आत्ताच, अहंता सांडूनी स्वानंदे सुखी झाले. ही शक्यता फक्त या देहातच आहे. आणि सुख आपल्या सगळ्यांना हवा आहे, पण नेहमीचा अनुभव, इतके वर्ष अनुभव संपन्न जीवन जगलो आपण सगळेजण, निर्भेळ सुख कधी मिळालं का आयुष्यात एकदा विचारून पहा. आत्ताच मी एक उदाहरण दिलं होतं प्रमोशनचं. असे अनेक उदाहरण आहेत की सगळी सुख दुःख मिश्रितच आहे. माऊली तर म्हणते की सुखाचा अंगारखा पांघरून दुःखच आपल्या भेटला येत असतं, इथपर्यंत माऊली म्हणते. सळीत जगाते, असं शेवटचं चरण आहे त्या ओवीचं. सगळ्या जगाला ते छळत असतं. सुखाचा अंगारखा घालून येतं, दुःख मिश्रितच सुख आहे. बरं, एखादं सुख मिळालंच, समजा असं सहज मिळालं, आयतं मिळालं, आता हे मिळालेलं हे टिकेल का, या दुःखाने मनुष्य व्याकुळ होतो. आणली गाडी, अतिशय सुंदर महागाची गाडी विकत आणली, झोप लागत नाही हो त्याच्यावर कधी, जोपर्यंत पहिला स्क्रॅच येत नाही तोपर्यंत. कुठेतरी काहीतरी होतं, कोणीतरी स्क्रॅच आपणच ठोकतो म्हणा, कुठे कळतही नाही. एखाद दिवशी आलो दुकानात, अरे हे कधी झालं, माझं लक्षच नव्हतं. मग ते नवीन गाडीचं भूत उतरतं जरा. म्हणजे ती गाडी घेतल्यावर पुन्हा, म्हणजे गाडी आहे ना आता,
तिचं सुद्धा नीट सुख उपभोगता येत नाही. कोणी ठोकली तर काय होईल? मी बाहेर पार्क करतो, त्याच्यावर घाणच पडते, त्याच्यावर डागच पडतात, इथे ऍक्सिडेंटच खूप होतात, माझ्या गाडीला कोणी धक्काच मारला, इतक्या जवळजवळ इतकं आमचं कॉम्पॅक्ट पार्किंग आहे ऑफिसमधलं, गाडी घासण्याची शक्यता खूप आहे, बाजूच्यानी दार उघडलं तरी माझ्या गाडीला स्क्रॅचिंग झालं. जी वस्तू सुखासाठी म्हणून आणली ती दुःखाला प्राप्त झाली. इतके दिवस ते माझ्या चिंतनाचे विषय पण नव्हते. मुद्दा काय आहे? निर्भेळ सुख नाहीच आहे. आणि जे आहे ते पुन्हा परतंत्र आहे. ते कोणावर तरी, कधीतरी, कशावर तरी अवलंबून आहे. त्यामुळे मला हवं तेव्हा, हवं तेवढं, हवं तितका वेळ कधीच ते मिळत नाही. मग असं सुख नाहीच का? अरे आहे ना, ते तर माझं स्वरूपच आहे. तेच भगवंत इथे सांगतात आहे. काय? सुखम अक्षयम अश्नुते. अश्नुते याचा अर्थ अनुभव घेतो असा आहे. आणि अक्षय सुख आहे, सगळ्यात महत्वाचं आहे अक्षय. बाह्य विषयांमध्ये ज्याचे चित्त आसक्त होत नाही. भाष्यामधली व्याख्या सांगतो आणि थांबतो, वेळ संपत आलेली आहे. बाह्याच स्पर्शाच ते बाह्य स्पर्श. व्याख्या केली अक्षरशः आचार्यांनी. काय? बाह्याच स्पर्शाच ते बाह्य स्पर्श. स्पृश्यन्ते इति स्पर्श म्हणजे काय? ज्याला इंद्रियाद्वारा स्पर्श केला जाऊ शकतो, तर स्पर्श केला जाऊ शकतो अलंकारिक भाषा आहे. इंद्रियांच्या द्वारा जे ग्रहण केलं जाऊ शकतं त्याला म्हणायचं विषय. व्याख्याच करून टाकली. काय व्याख्या पुन्हा एकदा? इंद्रियांच्या द्वारा जे ग्रहण केलं जाऊ शकतं, ज्याचा अनुभव घेतला जाऊ शकतो, जे भोगल्या जाऊ शकतं त्याला म्हणायचं विषय. या व्युत्पत्तीप्रमाणे शब्दादी, शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे सर्व विषय आहेत, कारण ते आपल्या आत नाहीत म्हणून ते बाह्य आहेत. ते कशासाठी? बाह्य स्पर्शेषु हा जो पहिला शब्द आहे या श्लोकातला, त्याच्यावरती विवेचन करताना आचार्य म्हणतात. त्यामुळे बाह्य स्पर्शेषु याचा अर्थ विषय असाच इथे गेला. बाह्य विषयांमध्ये, विषय नेहमी बाह्य असतात, ज्यांचं चित्त आसक्त नाही. आता हे वाक्य जे आहे पहिलं आणि शेवटचं वाक्य, त्याचा संबंध जोडा आणि इथे माझं चिंतन मी थांबवतो, तुमचं चिंतन तुम्ही सुरू करा. काय? बाह्य विषयामधलं आसक्त चित्त आणि शेवटी अविनाशी सुख, याचा काय संबंध? परस्पर विरोधी आहे का? विचार करा. फार सुंदर विषय आहे, कारण नेहमीप्रमाणे आपण विचार करतो, याचं उलट करून घेतलं की आपल्यासाठी एक छान निकष तयार होतो, एक साधना तयार होते की मला जर अविनाशी सुख हवं असेल, की जे मला खरंच हवं आहे आणि ते मला मिळत नसेल किंवा कसं मिळवायचं कळत नसेल, तर त्याचं उत्तर पहिल्या ओळीत आलेलं आहे. बाह्य विषयामध्ये ज्याचं चित्त आसक्त नाही. श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. गोपाल कृष्ण भगवान की